नमस्कार, मी वसंत लुगमकर. आपले ज्ञानदेव अकाउंटिंगमध्ये स्वागत आहे. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 1 मध्ये प्रॉब्लेम नंबर 5 पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे आपल्याला जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला समजायचं आहे की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. क्वाड्रॅटिक इक्वेशन. दुसरं आपला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच फॅक्टर पाडून. आणि तिसरं आपल्याला फॅक्टर पाडता आले पाहिजे. काय करता आले पाहिजे? फॅक्टर पाडता आले पाहिजे. आणि चौथं आपल्याला बेसिक माहिती पण पाहिजे. आता बेसिक माहिती कोणती आहे? तर मग मायनस गुणिला मायनस इज इक्वल टू प्लस, प्लस गुणिला प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस गुणिला प्लस इज इक्वल टू मायनस, मायनस प्लस गुणिला मायनस इज इक्वल टू मायनस. आपण इथे कन्फ्युज होऊन जातो. दुसरी गोष्ट आहे मग सम कशी करायची, सम कशी काढायची. जसं आता प्लस इंटू प्लस अधिक प्लस इज इक्वल टू प्लस होते. जसं आता प्लस 15 प्लस 15, 15 प्लस 7 इज इक्वल टू 22 होते. मग मायनस, हे बघा एक उदाहरण मी दाखवतो. मायनस प्लस मायनस, थोडा वेळ जातो याच्यामध्ये पण तुम्हाला सोपं जाईल. इक्वल टू मायनस. आता मी 3 उदाहरण घेतो. 15 प्लस 7 इज इक्वल टू 22, मायनस 15 मायनस 7. इथे मी जाणून नाही लिहिलं आहे चिन्ह, तसं लिहून दाखवतो लागलं. तुम्ही दादा 10 क्लासला असल्या कारणामुळे नाही लिहिलं मी. ओके, मायनस 15 प्लस इंटू मायनस मायनस मीन्स मायनस 15 मायनस 7 मीन्स मायनस 22 होते आहे याप्रमाणे. नंतर आता मायनस 15 प्लस 7, आता हे साइन दोघांचे कसं आहे, डिफरन्स आहे. मग आता आपण बघायचं फक्त हे न्यूमेरिकल्स बघायचे किंवा जे संख्या बघायच्या, नंबर्स काय. हे 15 आहे आणि हे 7 आहे. मग यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 15. लहान संख्या 7. मग 15 मधून 7 वजा करायचं किंवा मायनस करायचं, किती राहते? 8. आणि मोठ्या संख्येचं साइन लावायचं म्हणजे मायनस 8. आणि तसंच मग आता 15 मायनस 7 इज इक्वल टू 8. ओके, हे झाले बेसिक आयडिया. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे हे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते या प्रकारे राहते. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. नंतर फॅक्टरायझेशन मेथड, मग फॅक्टर पाडून आपल्याला हे सॉल्व करता आलं पाहिजे आणि फॅक्टर पाडता आलं पाहिजे. ओके, चला मग आता आपण सुरुवात करूया. सोल्युशन. टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस हाफ आर 1/2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टर पाडायचं. इथे फॅक्टरायझेशन म्हटलं आहे म्हणजे आपला क्लिअर आहे की फॅक्टर पडून फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करतात आणि याचे फॅक्टर पडतातच. मग आता फॅक्टर पाडू आपण. आता सर पहिला जो टर्म आहे त्याचा कोएफिशियंट आहे 2. मिडल टर्म आहे याचा कोएफिशियंट आहे -2 आणि लास्ट टर्म आहे तो आहे 1/2. तर आपण काय करू? पहिल्या टर्मचा कोएफिशियंट आणि लास्ट टर्म याचं काय करू? प्रॉडक्ट काढू. किती होते ते बघा. 2 इंटू 1/2. आता हे बेसिक आहे, ते तुम्हाला करता यायला पाहिजे. सर 2 इंटू 1/2
इज इक्वल टू 2/1, याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे आपण 1 लिहूया, गुणिला 1/2. आता 2/1, 2 into 1 divided by 1 into 2 is equal to 2/2 is equal to 1. ओके, मग आता प्रॉडक्ट किती येईल तर 1 येणार आहे. आता एवढी आयडिया आपली क्लिअर झाली. त्यानंतर आपल्याला या 1 चे प्रॉडक्ट पाळायचे आहे, परंतु कसे पाळायचे? 1 चा प्रॉडक्ट जो आहे किंवा 1 चा प्रॉडक्ट जो पाडतो म्हणजे आपण करतो किंवा 1 चे फॅक्टर पाडायचे आपल्याला, तर त्यांचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे. या 1 चे 2 फॅक्टर आपण पाडणार आहोत, त्याचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे, पण त्यांची सम किती आली पाहिजे? -2 आली पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आपल्या फॅक्टर पाडताना. त्याचे जे प्रॉडक्ट आहे म्हणजे यांचे हे जे फॅक्टर आपण पाडणार आहोत, फॅक्टरचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? 1 आणि सम -2. सो आता -1 गुणिला -1 हे 2 फॅक्टर होतील, कारण -1 गुणिला -1 प्लस 1 हे 2 फॅक्टर्स आहेत. कोणाचे? 1 चे. आणि यांचं सम किती आहे बघा? -1 इज इक्वल टू -2. ओके, तर आपले मग आता फॅक्टर कोणते होतील? -1 आणि -1. चला मग आता 2x स्क्वेअर -1 हे आपण 2 लिहिणार आहोत. -x म्हणजे आता -2x आहे नाही, त्याचे 2 भाग करून लिहिणार आहे, -1 आणि -1. -1x -1x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. आता तुम्ही 10वीला आहात म्हणजे तुम्हाला ही स्टेप काही लिहायची गरज नाही, पण मी लिहून दिली आहे. सो -x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. आता आपल्यापाशी किती टर्म मिळाले? 4 टर्म मिळाले. 1 आणि हे 2 टर्म आणि हे 2 टर्म, या 2 टर्मच्या 2 जोड्या मिळाल्या. आपण काय करणार आहोत? आता या पहिल्या टर्म मधून काय कॉमन काढणार आहोत? 2 कॉमन काढू आणि x कॉमन काढू. आता तुम्ही म्हणाल की सर 2 कॉमन काढलं तर इथे 2 नाहीये, आहे का? नाहीये. मग आपण काय करू? आता याला आपण असं लिहू बघा, फक्त तुम्हाला समजवण्याकरता आहे, ती स्टेप तुम्हाला सॉल्व करताना लिहायची नाहीये. 2x स्क्वेअर इथे आपण असं करू, 2 लिहू आणि इथे 1/2x लिहू. -x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. सिंपल झाला. आता इथून आपण काय करू? 2x कॉमन काढू. मग काय शिल्लक राहील? इथे x शिल्लक राहील आणि इथे काय शिल्लक राहील? कारण 2x निघाला इथून, तर इथे फक्त राहील -1/2. मायनस इथं साइन आहे, ते राहीलच आणि 1/2. आता इथे हे साइन आपण इथे लिहून घ्यायचे, कुठं हे साइन घ्यायचे. आणि मग आता x प्लस 1/2 इथून काहीच कॉमन निघत नाही, मग काय कॉमन निघेल? 1 कॉमन निघेल. सो x प्लस 1/2 म्हणजे, परंतु इथे x प्लस 1/2 होत नाही, तुम्ही लिहिताना लिहून टाका, पण तसं नाही. या ब्रॅकेट मध्ये साइन आहे त्या ब्रॅकेट मध्ये पण का राहते हे महत्वाचं आहे. हे समजायला पाहिजे की इथे मायनसच साइन का राहते. त्याचं कारण असं आहे की हे बघा, इथे आपण मायनस प्लस साइन जर लिहिलो तर मायनस इंटू प्लस इज इक्वल टू काय होईल? मायनस होईल, पण इथे प्लस साइन आहे म्हणून इथे आपल्याला लिहावं लागेल मायनस. तर मी सांगितलं की हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेमच राहते, कारण आपण याला कॉमन काढायचं. चला मग आता हे 2 ब्रॅकेट कॉमन आहेत म्हणून सेम आहेत, याला आपण कॉमन काढूया. सो x - 1/2 इज इक्वल टू 2x - 1 इज इक्वल टू 0. आता x - 1/2 इज इक्वल टू 0. आता मी तुम्हाला सांगितलं एक फॉर्म्युला a इंटू b इज इक्वल टू 0. देन a इज इक्वल टू 0 और b इज इक्वल टू 0. जर दोघांचा अँड, मग कधी
दोघांचा गुणाकार जर 0 असेल तर ए तरी म्हणजे 0 असाल किंवा बी तरी 0 असेल. मग तसंच इथे दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट किती आहे? 0 आहे. त्यांचा गुणाकार 0 आहे. त्यामुळे पहिला ब्रॅकेट किंवा दुसरा ब्रॅकेट हा 0 असायला पाहिजे. किंवा or 2x minus 1 is equal to 0. So x minus 1 by 2 is equal to 0. So x is equal to plus 1 by 2. आता हा minus 1 by 2 जर समजा राईट हँड साइडला ट्रान्सफर झाला, याचा साइन मायनस आहे ते प्लस होईल, म्हणून x is equal to 1 by 2. आता इथे 2x minus 1 is equal to 0. So 2x is equal to 0 plus 1 is equal to 1. So x is equal to 1 by 2. आता तुम्हाला पहिल्यांदा इथे पहिला ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केलं, त्याची किंमत x ची किंमत मिळाली 1 by 2 आणि दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह केलं तेव्हा त्याची किंमत सुद्धा मिळाली 1 by 2. आता 1 by 2, therefore 1 by 2 and 1 by 2 are the roots of given quadratic इक्वेशन. ओके, आता आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे की नाही हे आपणच चेक करू शकतो. आपल्याला कोणीकडे जायची गरज नाही, कोणाला विचारायची पण गरज नाही. चला मग आता आपण चेक करूया. आता 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 by 2 is equal to 0. दिस इज ओरिजिनल प्रॉब्लेम. आता आपण काय करू, पुटिंग x is equal to 1 by 2. So 2 into 1 by 2 square minus 2 into 1 by 2 plus 1 by 2 is equal to 0. So 2 into 1 by 4. 1 by 1 square, 1 square of 1 is equal to 1 and square of 2 is 4 minus 2 into 1 by 2 means 1 plus half is equal to 0. So 2 into 1 by 4 means 1 by 2 minus 1 plus 1 by 2 is equal to 0. आता मला सांगा 1 by 2 plus 1 by 2 is equal to म्हणजे अर्धा आधी करता 1 minus 1 is equal to 0. So 1 minus 1 बरोबर 0. हा जो 0 लिहिला आहे मी तो आपल्या इक्वेशन मधला तो लिहिला आणि इकडे साइडला मी सॉल्व्ह केला. सो 0 1 minus 1 1 minus 1 is equal to 0. So 0 is equal to 0. आता लेफ्ट हँड साइड is equal to राइट हँड साइड, म्हणजे डावी साइड आणि उजवी साइड या दोन्ही साइड बरोबर आल्या, म्हणून आपण जे काढलं उत्तर जे आहे ते करेक्ट आहे. तर या प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच चॅनलला ज्ञानदेव अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.